नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आज आहे हनुमान जन्मोत्सव आणि हनुमान जन्मोत्सवाला आपल्याला काही उपाय करायचे आहेत ज्यामुळे आपल्या मागचे संकट दूर होतील. आपल्याला जर एखादी गोष्ट सारखी त्रास देत असेल तर त्यातून आपली सुटका होईल. याकरिता आपल्याला काही उपाय करायचे आहेत ते आपण पाहूया. बघा, आपल्या प्रत्येकाला काही ना काही मानसिक त्रास, शारीरिक त्रास, काही ना काही त्रास आहेच. कोणाचं शारीरिक व्याधी आहेत, कोणाला मानसिक त्रासाने ग्रासला आहे. तर या गोष्टी अशा किंवा एखाद्याच्या आयुष्यात काही गोष्टी घडून गेलेल्या असतात पण त्याला त्या रोज कायम सतवत राहतात. तर या गोष्टीपासून सुटका होण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. उपाय म्हणजे एक प्रकारे ती हनुमानांची सेवाच आहे. तर ती कशी करायची, तर बघा, या दिवशी आपल्याला हनुमान मंदिरात जाऊन तिथं आपल्याला त्यांच्यासमोर एक दिवा लावायचा आहे. आता लेडीज तर हनुमानच्या मंदिरात जातात पण दुरून दर्शन घेतात, पण तिथं कोणाकडून तरी आपण दिवा लावून घेऊ शकतो एक. तर आपण हनुमानाच्या मंदिरात गेल्यानंतर आपण मूर्तीसमोर एक दिवा लावायचा आहे. आणि जर आपल्याला तिथे लावणं शक्य नाही झालं तर आपण आजूबाजूला जर झाड असेल तर झाडाच्या खाली पण दिवा लावू शकतो. आणि आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे की आपण आजारपण आहे म्हणा किंवा काही मानसिक टेन्शन आहे, कोणती तरी गोष्ट आपल्याला सारखी सतवत आहे, त्यापासून आपली सुटका करावी म्हणून हनुमानाला आपल्याला प्रार्थना करायची आहे. आता काही काही लोक काही म्हणतात की आम्हाला शनीची 7:30 आहे म्हणून काम नाही झालं, असं झालं तसं झालं, कोणतीही गोष्ट झाली की असा विचार करतात. तर असा विचार काही न करता आपल्याला जरी काही त्रास असेल तर आपण हनुमान मंदिरात जाऊन दिवा लावायचा आणि प्रार्थना करायची. आणि जरी कुठला त्रास असला, जरी हनुमानाची भक्ती केली तर ती शनिदेवापर्यंत पोहोचणार आहे. तुमच्या जवळपास जर मंदिर असेल तर तिथं जाऊन आजच्या दिवशी हा उपाय नक्की करा. छोटंसं मंदिर असेल तरी चालतं, काहीही फरक पडत नाही. मोठ्या मंदिरात आज खूप गर्दी असणार आहे, त्यामुळे तुमच्या जवळपासचं छोटंसं मंदिर असेल तरी तिथे जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आजच्या दिवशी हनुमानाला सिंदूर अर्पण करू शकता. आणि आपल्याला नैवेद्य काय दाखवायचं आहे, तर आज तुम्ही बुंदीचा लाडू नैवेद्य दाखवू शकता, जो की हनुमानाला खूप खूप आवडीचा आहे. त्यामुळे तुम्ही आज बुंदीचा लाडू प्रसाद म्हणून दाखवू शकता. तुम्हाला जर आजच्या दिवशी खायच्या पानांचा विडा जर अर्पण करणं शक्य झालं तर तो पण तुम्ही करू शकता. जो विडा बनवतात त्या लोकांकडे भेटतो, त्यांना फक्त सांगावं लागतं की देवाला अर्पण करायचं आहे. मग त्यामध्ये ते चुना आणि सुपारी नाही टाकायची, बाकीच्या दुसऱ्या वस्तू असतात, गुलकंद, अजून काही वस्तू असतात, ते टाकून ते बनवून देतात देवासाठीचा. त्याचबरोबर बघा, आपल्याला सेवा पण करायची आहे. जरी सकाळी शक्य झाली नसेल तर संध्याकाळी तरी करू शकता तुम्ही. हनुमान चालीसा पठण करायचे आहे. एक वेळेस करा, 7 वेळेस करा. 7 वेळेस केले तर खूप छान, पण एक वेळेस तरी करा. आणि रामरक्षा पण पठण करायचे आहे. रामरक्षा पण तुम्ही 7 वेळेस करू शकता. जर तुम्हाला वेळ नसेल तर एक वेळेस तरी रामरक्षा पठण करा. त्यानंतर मारुती स्तोत्र पठण करायचं आहे आपल्याला. हनुमान चालीसा तर खरं तर रोज घरामध्ये एकदा पठण केली पाहिजे. तुम्हाला जर वेळ नसेल पठण करायला तर मोबाईलला लावून तरी एकदा तरी दिवसातून ती ऐकली पाहिजे. आणि जर तुम्हाला रोज जर पठण करणं होत नसेल तर शनिवारी तरी आवर्जून एक नियम ठेवायचा की शनिवारी हनुमान चालीसा पठण झालीच पाहिजे. अजून एक बघा, जर तुम्हाला आज काहीच करणं नाही शक्य झालं तर हरभरा डाळ तुम्ही घरातून थोडीशी घेऊन जाऊ शकता आणि गूळ याचा नैवेद्य तुम्ही हनुमानाला अर्पण करू शकता. आणि रुईच्या पानांची माळ जी आपण प्रत्येक शनिवारी अर्पण करत असतो, आणि उडीद, काळं उडीद आणि तेल हे तुम्ही अर्पण करू शकता आजच्या दिवशी. बाकी काही नाही जमलं तरी ठीक आहे. आणि तुम्ही आजच्या दिवशी जर मंदिरात गेल्यानंतर तिथं कुठेही मंदिरात लावलेली असते भिंतीवरती वगैरे हनुमान चालीसा, जर तुम्ही तिथल्या तिथं पठण केली तर त्याचा प्रभाव आज खूप छान पडणार आहे. त्याचबरोबर बघा, तुम्ही हा मंत्र पण एक माळ पठण करू शकता. जय राम श्रीराम जय जय राम हा मंत्र तुम्ही मंदिरात पठण करू शकता किंवा घरी पण पठण करू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला वाटत असेल की काही आपली मानसिक त्रास, काही अडचणी दूर व्हाव्यात, त्याच्यासाठी जर तुम्हाला हा पिवळ्या मोहरीचा उपाय करायचा असेल तर तुम्ही करू शकता. संध्याकाळी आपल्याला पिवळी मोहरी थोडीशी घ्यायची आहे आणि त्यामध्ये अगरबत्तीची विभूती थोडी मिक्स करून हातामध्ये पकडून काल भैरव अष्टकमचं पठण करायचं आहे आणि एकदा मारुती स्तोत्र पठण करायचं आहे. आणि नंतर ती पिवळी मोहरी आपल्याला सर्व घरामध्ये टॉयलेट बाथरूम सोडून थोडी थोडी टाकायची आहे. दुसऱ्या दिवशी मग ती आपण झाडून काढू शकतो, पण आज संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. पिवळ्या मोहरीचा हा उपाय पण खूप प्रभावी आहे, कारण आपले घरातले काही अडचणी, मानसिक त्रास दूर होण्यास पटकन मदत होते याच्यामुळे. यामधलं तुम्हाला काही करणं शक्य झालं तर अवश्य करा. नाहीच करणं शक्य झालं तर नुसता मंत्र पठण केला तरी चालेल. जय राम श्रीराम जय जय राम हा मंत्र पठण केला तरी तो पोचणार आहे देवापर्यंत. आणि बघा, व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.